भेट झाली का? आईची तब्येत बरोबर नाही तुमच्या? पाठीमागच्या 15 दिवसात भेटून आलो. आता या टप्प्यात नाही जाणार, कारण समाज लय मोठा आहे. समाज मोठा होऊ द्या, शेवटी आपल्याला भोगावं लागेल आणि भोगा. काय फरक नाही तुमच्या पडत. मुलाची सुद्धा तब्येत बरी नाही, त्याच्या पोटात सतत दुखत असतं. शेवटी समाजाचा सुद्धा उद्देश लय मोठा आहे. समाजाचा उद्देश मोठा आहे. समाजाचं आरक्षण लय महत्वाचं आहे. समाजाचे लेकरं लय बिकट परिस्थितीतून चालले, त्यांच्यासाठी मला लढू द्या, बाकी काय नाही. मला त्यांच्यासाठी लढू द्या, मिळून देऊ द्या. आलो तो कुटुंबासोबत, हे नाही आलो तरी कुटुंबासोबत नसलं तरी चालेल. पाटील, मागच्या वेळेस 17 दिवसाचं उपोषण होतं, तुम्ही कोमात जाता की काय अशी परिस्थिती होती? तुमच्या डोळ्यासमोर समाज आधी येतो का कुटुंब आधी? समाजाच्या लेकराचं लय आहे. जाऊ द्या, मी देणार आहे समाजाला आरक्षण. कुटुंब नाही माझ्यासाठी महत्वाचं. शेवटी समाज लई संकटातून चालला आहे. पण कुटुंब सुद्धा तक्रार करत असेल आमच्याकडे, लक्ष द्या. शेवटी समाज पण कुटुंबाचे. आपण आनंदात राहू शकतो, सुखी राहू शकतो, 4-10 जण घरातले सांभाळू शकतो. करोडो मराठ्यांचं काय? त्यांचं दुःख कोणी वाटून घ्यायचं? त्यांना कोणी बघायचं? आपल्या आपल्या कुटुंबासाठी आपण करायचं. समाजाचं लेकराचं काय? त्यांना का या आरक्षणा वाचून नरक यातना भोगायची वेळ आली? कशामुळे? कुटुंब काय असतं? बगल देव आहे, समाज मोठं करायचं. शेवटी आपल्याला भोगावं लागणार आहे समाजासाठी. आपण भोगलं तर आपला समाज सुखी होईल. आपल्या आनंदासाठी कुटुंबाच्या, समाज दुःखात लुटून नाही चालणार आपल्याला. समाज प्राण आहे माझा, हो, जीव की प्राण आहे. समाज पुढं न्यायचं, काही झालं तर नाही. सगळं कुटुंब उघड्यावर पडलं तरी चालेल. समाजाचे लेकरं मोठे करायचे.